आजकाल प्रत्येक व्यक्तीला म्हणजे पैसा हवाय म्हटल्यानंतर सोशल मीडियावरती पायराईटचं इतकं मार्केटिंग झालंय की सगळेजण उठसूट पायराईट घालतात, पण तसं नाहीये. पैशाच्या रिलेटेड सुद्धा अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यातला आपला प्रॉब्लेम कोणता आहे त्यानुसार आपण क्रिस्टल वापरला पाहिजे. हा खूप कॉमन एक इश्यू आहे, आपल्याला बघायला मिळतो. त्या इश्यूशी रिलेटेड प्रत्येकजण रोज कॉर्ड्स देतो की तुम्ही रोज कॉर्ड्स घाला, तुमचा रिलेशनशिप इश्यू सॉल्व्ह होईल, पण तसं नाहीये. लोक क्रिस्टल सांगतात, पण मी थोडंसं उलट सांगते की तुम्ही क्रिस्टल चूज नाही करत, क्रिस्टल तुम्हाला चूज करतो. तुमच्याकडे जी एनर्जी नाहीये ती देण्याचं काम क्रिस्टल तुमच्या लाईफमध्ये. बऱ्याचदा असं होतं की लोक म्हणतात मी वापरतोय, खूप वर्ष झाले, खूप दिवस झाले, पण ह्याचा काही फरकच दिसत नाही. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारते की हा प्रोग्राम केलेला आहे का, चार्ज केलेला आहे का? मग ते मला सांगतात की नाही, मी मिठाच्या पाण्यात ठेवला होता. प्रत्येक क्रिस्टल लोक मिठाच्या पाण्यामध्ये ठेवतात, चार्ज करण्यासाठी, क्लीन्स करण्यासाठी. पण प्रत्येक क्रिस्टलला मिठाचं पाणी चालत नाही. काही क्रिस्टल असे आहेत की ज्यांना पाणीच चालत नाही. कालांतराने ते ठिसूळ होऊन क्रिस्टल काही तुटतात, म्हणजे ब्रेसलेट तुटते. त्यावेळेस लोक घाबरून जातात की अरे यार काय होईल, काही चुकीचं होईल का? आता एक अजून महत्वाचा इश्यू आहे की माणसाची प्रगती व्हायला लागली की नजर खूप लागायला, निगेटिव्ह खूप एन्व्हायरमेंट व्हायला लागतं आणि तुमची प्रगती माणसाला बघवत नाही. असाही इश्यू बऱ्याच जणांचा असतो की आमचं खूप छान व्हायला लागलं, पण मग अचानकच काहीतरी मध्ये होतं, कोणाची नजर लागते. असं असेल तर त्या व्यक्तीने हा क्रिस्टल. येस, तर आजकाल रिलेशनशिपचे प्रॉब्लेम सगळे वाढत चाललेत, तर त्याच्यावरती तुझ्याकडे काय सोल्युशन आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे की ज्यांचं लग्न ठरत नाहीये, म्हणजे जॉब आहे, पैसा आहे, सगळे, पण लग्न नाही ठरत आहे. तुम्ही बोलू पण शकता. आता हा वेडेपणा वाटेल लोकांना ऐकलं तर, पण ती एनर्जी आहे. तुम्ही त्या एनर्जी सोबत कम्युनिकेट करू शकता, हक्काने सांगू शकता. म्हणजे मी तर करते माझ्या क्रिस्टल्सला, भाई मी हक्काने सांगते की मला आज हे पाहिजे, तू असं असं कर, मला ही एनर्जी मिळू देत दिवसभर. तर असं तुम्ही कम्युनिकेट करू शकता.